नमस्कार मित्रांनो. तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव गेल्यानंतर ईश्वरी शांतच असते. पण मात्र सुप्रियाला ईश्वरी नेमकं का शांत आहे हे माहिती असतं. म्हणून सुप्रिया इकडे ईश्वरीकडे येते आणि ईश्वरीला म्हणू लागते की आज अर्णव सरांच्या आईचं श्राद्ध होतं आणि मग श्राद्ध झाल्यानंतर ते इथे आपल्या घरी येऊन गेले. ईश्वरी सांगू लागते की हो, त्यांचं इथेच जवळ काम होतं म्हणून आले असतील. ईश्वरी आता इथे स्पष्टपणे खोटं बोलतीये, सुप्रियाला समजतं. मग सुप्रिया लगेच विचारते, या तुझ्या बोलक्या डोळ्यांचं आणि तुझ्या बोलक्या चेहऱ्यांचं काय करशील ग? ईश्वरी लगेच आश्चर्याने सुप्रियाकडे पाहायला लागते. सुप्रिया आता सांगू लागते, ईशू तुला माहिती का, तुला वाढवताना तुझं पालन पोषण करताना माझ्या मनामध्ये फक्त एक विचार असायचा, माझी ईशू मला काही बोलली जरी नाही ना, तरी सुद्धा तिच्या मनातलं मला कळायला हवं, कारण ती माझी जबाबदारी आहे. आणि नंतर काय, मला तर तुझ्या मनातलं ओळखायची सवयच झाली. अगं आपण कधीही कितीही जरी लपवलं ना, तरी सुद्धा समोरच्याला जे कळायचंय ना ते त्याला कळतंच. जाऊ दे, तू नको एवढा विचार करत बसू. कधी कधी मनाचे गोंधळ आपोआप दूर होतात. ईश्वरी आता म्हणते, कधी कधी कारण नसताना सुद्धा असं होतं. पण सुप्रिया म्हणू लागते, अगं इशू, एवढं सगळं मनात ठेवून सहन करण्याची काहीही गरज नाहीये. मला त्रास होईल याचा विचार करून सतत माझ्या समोर हसत नाही राहायचं ना. तू माझ्या पुढे बोलू शकतेस, तुला त्याने हलकं वाटेल. आणि मग त्याच्यानंतर सुप्रियाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर ईश्वरी सांगते की आई, मी बोलेल तुझ्याशी नंतर, पण आज मला थोडंसं शांत राहावंसं वाटतंय. बाकी बस एवढंच, पण तू नको काळजी करू. आणि मग आता ईश्वरीचं हे बोलणं ऐकल्यानंतर सुप्रिया सुद्धा तिला पुढे काहीही बोलत नाही आणि ईश्वरीच्या होला हो करून ईश्वरीच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवते आणि ईश्वरीला विचार करण्यासाठी एकटं सोडते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सात्विका श्राद्धासाठी इथे लावण्या सुद्धा आलेली असते. लावण्या सात्विकाच्या फोटोसमोर हात जोडते, आशीर्वाद घेते आणि मग समोर अंजली सुद्धा असते आणि लावण्या विचारते, अंजली ताई कशा आहात? अंजली म्हणू लागते की हो, मी बरी आहे. आणि मग लावण्याला इथे आतमध्ये सगळ्यांपाशी यायला लावते. तिथे आजी, मामा, मामी तेवढ्याच सगळेच येतात. तर मग लावण्या लगेच त्यांना सगळ्यांनाही नमस्कार बोलते. तेवढ्यात लगेच अर्णव सुद्धा आलेला असतो आणि मग लावण्याला पाहता अर्णव विचारतो, तू इथे एवढ्या रात्री? लावण्य सांगू लागते, मी लोणावळ्याला गेले होते म्हणून यायला उशीर झाला. सात्विका आंटीच्या मेमरीमध्ये मी सात्विका फॅशन तर्फे अनाथ मुलांना काही कपडे वाटले, नाहीतर मी सकाळीच आले असते. लावण्य इथे सगळ्यांच्या मनामध्ये तिची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणूनच लावण्य एक एक करत अशी सहानुभूती दाखवत असते. मग आता हे सगळं ऐकल्यानंतर वल्लरी लगेच बोलू लागते, लावण्य खरं की काय, सात्विका ताईला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली तूच दिलीयस बघ. हे असं सगळं करावं असं आमच्या कोणाच्या लक्षात सुद्धा नाही आलं. आणि गेलेल्या माणसांबद्दल दान धर्म केला ना, तर त्याबद्दल खूप असं पुण्य मिळतं. आणि मग त्याच्यानंतर मामा म्हणू लागतात, अगं पण लावण्य, एवढं पुण्याचं काम करायला घरातल्या कोणाला तरी सोबत घेऊन जायचं की. अगं अर्णव सुद्धा आला असता आणि त्याला सुद्धा आवडलं असतं अनाथ आश्रमाला भेट द्यायला. इथे आता लावण्य फुल नाटकं करत असते, कारण तिने अनाथ मुलांना काही कपडे बिपडे दिलेले नसतात. लावण्य इथे म्हणू लागते, अहो मामा, घरी पूजा होती ना, मग पूजा होती म्हणून कशाला कोणाला डिस्टर्ब करायचं, आणि म्हणूनच नाही सांगितलं. खरं तर ना, मी हे सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि मग मी ते सरप्राईज कसं कोणाला सांगणार. मग आता अर्णवला सुद्धा हे सगळं पटतं. त्याचा सुद्धा याच्यावरती विश्वास बसतो आणि अर्णव लगेच म्हणतो की लावण्य, खरंच थँक्यू. आणि मग त्याच्यानंतर लावण्य आजीच्या पाया पडते आणि मग आजी म्हणते की सुखी राहा. पण मात्र हे काय अचानक? लावण्य आता म्हणू लागते, अचानक नाही, मनापासून वाटलं आणि म्हणून केलं. लावण्याचं हे सगळं वागणं जरा वेगळंच असतं. पण मात्र वल्लरी आणि लावण्य यांच्या दोघांचा जरा वेगळाच बॉन्ड आहे हे मात्र मामाच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यांच्या दोघींमध्ये नक्कीच कुठली तरी दाळ शिजतीये हे सुद्धा. लावण्य आता म्हणू लागते की सात्विका आंटीसाठी आणि ARचं गुडविल वाढावं म्हणून मी हे सगळं करते आणि मला अशी आशा आहे की आजी, तुम्हाला सुद्धा हे सगळं आवडलं असेल. तर मग याच्यावरती आजी लगेच म्हणते की हो, मला खूप आवडलं, तुझी ही बाजू मला पहिल्यांदाच दिसली आणि मला छान वाटलं. इथे आता लावण्य म्हणू लागते की सात्विका आंटीला मी कधी पाहिलं नाही, पण मात्र त्यांचं प्रेझेंट, त्यांचा आशीर्वाद, सर्व काही मला फील होतं इथे आणि ऑफिसमध्ये सुद्धा. आणि मग आता लावण्याचं हे बोलणं पाहतं अर्णव तर शांत झालेला असतो, कारण त्याचा ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसत असतो आणि खरंच लावण्याला असं वाटतंय असं त्याला वाटत असतं. पण मात्र तसं काहीही नाहीये. लावण्य इथे असं बोलत असते जेणेकरून सगळ्यांच्या मनावरती तिच्याबद्दल वेगळंच इम्प्रेशन पडावं आणि ती बरोबर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्याच जाळ्यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि गोड गोड बोलून अशी खोटी सहानुभूती दाखवून त्यांच्यावरती इम्प्रेशन पाडत असते. आजी इथे लावण्याला म्हणते, तू अशी उभी कायच, बस ना खाली, सगळ्यांसाठी कॉफी सांग. आणि आजी आणि त्याला सगळ्यांसाठी कॉफी आणायला सांगते आणि मग आता आजी व सगळेच त्यांचं त्यांचं बोलत असतात.
इथे आता लावण्य लगेच वल्लरीकडे पाहते आणि वल्लरी लगेच खुश होत स्वतःशीच म्हणते, जमलंय जमलंय, या लावण्याला अगदी परफेक्ट जमलंय. आणि मुली अशीच नाटकं करत राहा. आणि लावण्य इथे आजी अंजली, अर्णव यांच्या सगळ्यांशी बोलत असते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू खूप टेन्शनमध्ये असते. ईश्वरी, नम्रता, सुप्रिया या सगळ्याच असतात. आणि जयूचं टेन्शन पाहता सुप्रिया म्हणत असते, अहो जयूताई नका ना टेन्शन घेऊ. पण जयू सांगते, टेन्शन कसं काय नको घेऊ, एवढे पैसे खर्च करून मी एक्झिबिनेशनमध्ये स्टॉल लावला, पण मात्र साड्याच खपत नाहीयेत. प्रॉफिटचं तर सोड, पण मात्र जेवढे पैसे गुंतवलेत तेवढे सुद्धा परत मिळतील की नाही हीच शंका आहे. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच त्याला म्हणते की आता उद्याचा एक दिवस आहे ना. आता नम्रता म्हणू लागते, अगं एका दिवसामध्ये काही होऊ शकतं. जयू आता म्हणते, एक्झिबिशनच्या एवढ्या दिवसामध्ये काही नाही झालं, एका दिवसामध्ये काय होणार आहे. आणि प्रॉफिट हो किंवा लॉस, स्टॉलचं भाडं तर मला भरावंच लागणार आहे. आणि एवढ्या सगळ्या नुकसानातनं मी कशी बाहेर निघेन ना, माझं मलाच माहिती आहे. आणि जयूला या गोष्टीमुळे खूप असं टेन्शन आलेलं असतं. सुप्रिया लगेच जयूला शांत करत म्हणत असते की जयूताई नका ना टेन्शन घेऊ, कदाचित उद्याचा दिवस वेगळा असेल. नम्रता सुद्धा सांगू लागते, आणि हो, कदाचित उद्या खूप गर्दी होईल. आणि आत्या मी सुद्धा आहे ना सोबत तुला मदत करायला, मग कशाला टेन्शन घेतीयेस. ईश्वरी सांगत असते, अगं आत्या उम्मीद पे दुनिया कायम आहे, तू फक्त पॉझिटिव्ह विचार कर. जयू म्हणत असते, एवढं सगळं सोपं नाहीये. उद्याच्या दिवसामध्ये बाकी सगळं नुकसान भरून परत उद्याचं टार्गेट पूर्ण करायचंय. आता इथे जयू बोलू लागते की नाही होणार हे सगळं, पण मात्र एका गोष्टीमुळे माझं टेन्शन दूर झालं असतं, ते म्हणजे जर उद्या राकेश इथे असते. सुप्रिया, मला त्यांचा खूप आधार वाटतो. म्हणजे काही जरी टेन्शन असलं ना तरी सुद्धा एका झटक्यामध्ये ते मार्ग काढतात. इथे आता ईश्वरी जयूला म्हणू लागते, आता तू फक्त गणूबाप्पावरती विश्वास ठेव, बाकीचं फिकर नॉट. आणि राकेशजींचं तुला तर चांगलंच माहितीये, एकदा फिरतीवरती गेले म्हणजे गेले. नको टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. मी तुझ्यासाठी छान गरमागरम कॉफी करून आणते. आणि मग इशू लगेच कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये निघून जाते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे राकेश आता ईश्वरीच्या घरी शिरलेला असतो. आणि ईश्वरीच्या घरी असताना त्यांच्या फॅमिली फोटोची फ्रेम असते, त्याच्या समोर इथे राकेश येतो आणि ईश्वरीच्या फोटोवरनं प्रेमाने हात फिरवत असतो. राकेश आता म्हणू लागतो की फायनली तो दिवस जवळ आलाय की ज्या दिवशी माझी इंदोरी जिलेबी माझ्या मुठीत असते. ईश्वरी, मी तुझ्या घरात आलोय. आता तुझ्या वडिलांच्या मनामध्ये जर माझ्या बाबतीत जागा मिळवली ना, तर आपल्या लग्नाची सुपारी फुटलीच म्हणून समज. आणि हा नालायक राकेश ईश्वरीच्या फोटोवरनं हात फिरवत असतो. इकडे आता लावण्य आणि मामी दोघी बाहेर असतात. मग आता लावण्याने ही जी काय ऍक्टिंग केली आहे ते पाहता मामी म्हणत असते की लावण्य वेल डन, अशीच हळूहळू आमच्या ओल्ड लेडीच्या मनामध्ये जागा मिळव. लावण्य म्हणू लागते, हळूहळू नाही, आता जे काही करायचंय ना ते फोर्थ गिअर मध्ये. लावण्य म्हणू लागते, बाय द वे आयडिया तुमची होती, तुम्हाला सुद्धा खूप खूप थँक्यू. आणि तसंही नमस्कार करते, ही अशी फेक स्माईल हे मला कधीच सुचलं नसतं. वल्लरी आता सांगत असते, हो ना, या घराची सून होण्याची हौस आहे ना, तर मग हे जमवावंच लागेल. सारखं सारखं मी नाही येणार तुला सांगायला, तुला तुझं तुझंच जमवावं लागेल. मग लावण्य आता म्हणते, आय नो माझी मामी सासू, मी जमवून घेईल. वल्लरी इकडे म्हणू लागते, बरं झालं तू आली, मला सकाळपासून या घरातल्या सिरियस वातावरणाचा एवढा कंटाळा आला होता की बास, तू आल्यामुळे आपलं काम तरी पुढे गेलं. लावण्य म्हणू लागते, थँक्स टू यू, तुम्ही मला योग्य वेळ सांगितली म्हणून सगळं सक्सेसफुल झालं. आणि त्याच्यामुळे घरी सगळेच असताना हे नाटक पार पडलं ना, म्हणून जरा जास्तच इम्पॅक्ट पडला. आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात तो ज्योतिषी तिथे आलेला असतो. आणि मग तो असा अचानक घरी आलेला पाहता लावण्य त्याला ओढत म्हणते, अरे तू घरी कसा काय आला, बरं ठीक आहे, आलायस तर आलायस, पण मात्र आता काही चांगली बातमी घेऊन आलायस का. तर तो सांगू लागतो, बेस्ट बातमी आहे, अर्णव राजशिर्केची पत्रिका आणि तुम्ही फोटो पाठवलेली ती ईश्वरी नावाची पत्रिका, या दोन्हीही पत्रिका अगदी सुंदर जुळत आहेत. आता हे ऐकल्यानंतर वल्लरी लावण्य यांच्या दोघींनाही मोठा धक्का बसतो. आता तो म्हणू लागतो, मेड फॉर इच अदर, मी तर म्हणतोय की उलट त्यांच्या दोघांचं लग्न लावून टाका. आता इथे वल्लरी भयंकर चिडते, लगेच त्याची कॉलर पकडत त्याला म्हणते की आगाऊ सारखी ना बडबड नाही करायची माझ्या समोर. आता तो म्हणत असतो, अहो पण यांचे ग्रह जुळत आहेत. वल्लरी म्हणू लागते, गप्प बसायचं, जेवढं मी सांगते ना तेवढंच करायचं. त्या ईश्वरीची पत्रिका आणि अर्णव राजशिर्केची पत्रिका 1% सुद्धा जुळता कामा नये. ती पत्रिका बघून आमच्या ओल्ड लेडीचे असे 10 पैदन आणले पाहिजे, कळलं ना काय करायचंय. तर तो लगेच सांगू लागतो की कळलं मॅम, अशी पत्रिका बनेल ना की त्यांच्या दोघांनाही सगळं जग विजोड जोडपं म्हणेल, त्याच्यामध्ये काहीही वेगळं नसेल, पण मात्र फक्त ग्रहांची जागा बदललेली असेल. आणि मग आता हे ऐकल्यानंतर वल्लरी लावण्याला जरा बरं वाटतं. वल्लरी लगेच सांगते, जा कामाला निघ. आणि मग त्याच्यानंतर तो लगेच तिकडनं निघून जातो. वल्लरी आता म्हणू लागते, मी हे जे काही केलंय ना आमच्या होणाऱ्या सुनबाई, याच्यासाठी तू आयुष्यभर माझ्या ऋणामध्ये असशील.
लावण्या म्हणत असते फक्त या एका गोष्टीमुळे आजींच्या मनातून सुद्धा आणि अर्णवच्या मनातून सुद्धा त्या ईश्वरी देसाईची कायमची एक्झिट होणार आहे. वल्लरी बोलू लागते, आता जे काय करायचंय ना ते देव आणि पत्रिकेतले ही योगच करतील. लावण्या पुढे बोलते, आपण फक्त त्या ईश्वरीचा पत्ता कट होताना बघत बसायचं. त्याच्यानंतर आता ईश्वरी शांतपणे तिचं तिचं काम करत असते, कपड्यांच्या घड्या घालत असते. पण मात्र तेवढ्यात दाराशी अर्णव येतो आणि खूप हिंमत गोळा करून अर्णव दरवाजा ठोठावतो. ईश्वरी आश्चर्याने अर्णवकडे पाहू लागते आणि मग म्हणू लागते, अर्णव सर तुम्ही? सुप्रिया विचारते, कोण आहे ग इशू? तर मग ईश्वरी सांगू लागते, अगं अर्णव सर आलेत. बहुतेक अर्णव सरनं ऑफिसचा पत्ता विसरलेत वाटतं. आणि मग सुप्रिया लगेच इथे अर्णवकडे येते आणि म्हणू लागते, अर्णव सर तुम्ही आलात? आणि ईश्वरीला म्हणते, अगं इशू तू त्यांना असं दारात का उभं केलंयस? आतमध्ये बोलाव ना. तर मग ईश्वरी आणि सुप्रिया दोघी अर्णवला आतमध्ये बोलावतात. अर्णव इथे शांतपणे सोफ्यावरती येऊन बसतो, पण मात्र तो शांतच असतो. ईश्वरी पुढे अर्णवला म्हणते की बहुतेक तुम्ही ऑफिस बंद केलं. म्हणजे नाही, सकाळी सकाळी गाडी डायरेक्ट आमच्या इथे येऊन थांबली ना म्हणून विचारलं. अर्णव आता म्हणू लागतो, खरं तर आपल्या म्हणजेच की आमच्या समर कलेक्शनचे डिझाईन फायनल झालेत, ते धूपछाव आणि तेच डिझाईन्स तुला दाखवायला आलो होतो. ईश्वरी आता म्हणते की सर तुम्ही मला डिझाईन्स दाखवायला आलात? अर्णव म्हणतो, आठवतंय ना तुला? ईश्वरी सुद्धा बोलू लागते की हो आठवतंय ना. इथल्या लोकल मार्केटसाठी तुम्ही तेच डिझाईन्स केले होते आणि मग तुम्ही मला माझा चॉईस विचारला होता, आठवतंय ना? लक्षात आहे माझ्या. अहो पण सर हे सगळं बघण्यासाठी मला ऑफिसमध्ये बोलवायचं ना. अर्णव आता म्हणू लागतो, आता तू माझी एम्प्लॉई नाहीयेस ना, मग कुठल्या हक्काने तुला ऑफिसमध्ये बोलवू? आणि मग ईश्वरी म्हणू लागते, एक काम करायचं सर, फोन उचलायचं आणि सरळ सरळ सांगायचं की मशीन बंद पडलंय म्हणून, आणि ते मशीन माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाच रिपेअर करता येत नाही. अर्णव आता पुढे ईश्वरीला बोलू लागतो, पण मात्र तेवढ्यात सुप्रिया अर्णव ईश्वरीसाठी पोहे घेऊन येते. अर्णव म्हणू लागतो, काकू थँक्यू, पण मात्र मी घरून येताना ब्रेकफास्ट करून आलोय. सुप्रिया म्हणू लागते, म्हणजे मी तुम्हाला पोहे खाणार का असं नाही विचारलं, मी डायरेक्ट तुम्हाला पोहे खा असं सांगते, आणि ते सुद्धा अगदी हक्कानं. सुप्रियाच्या अशा बोलल्यानंतर अर्णवला सुद्धा पुढे काहीही बोलता येत नाही आणि तो लगेच सुप्रियाच्या हातामधली पोह्याची प्लेट घेतो. इथे आता मग त्याच्यानंतर ते तिघेही बसलेले असताना अर्णव सुप्रियाला म्हणतो, काकू एक रिक्वेस्ट होती, तुम्ही मला असं आवजावं करू नका, आहे ना आपला हक्क तेवढा? तर मग सुप्रिया सुद्धा हसत सांगते की हो नक्कीच आहे. अर्णव आता पोहे खायला लागतो तर ईश्वरी लगेच अर्णवला थांबवत म्हणते की अर्णव सर तुम्ही मला डिझाईन्स दाखवणार होतात, कुठे डिझाईन्स? सुप्रिया आता ईश्वरीला म्हणते, अगं त्याला नाश्ता तर करून घेऊ दे, अर्णव खातो आधी. आणि मग त्याच्यानंतर अर्णव आता पोहे खातो तर त्या पोह्यांची टेस्ट खरंच खूप छान असते. आता त्याच्यानंतर ऑफिसमध्ये आकाश असतो. लावण्य इकडे आकाशकडे येते आणि अर्णव बद्दल विचारते. तर मग आकाश सांगतो, घरून निघताना तर आम्ही सोबत होतो, पण मात्र बहुतेक तो ईश्वरीकडे गेलाय. हे ऐकल्यानंतर लावण्याला तर धक्काच बसतो. तिला खूप जेलेस असं फील व्हायला लागतं आणि ती खूप चिडते. लावण्या म्हणू लागते, ईश्वरीच्या घरी कशासाठी? आकाश सांगतो, माहिती नाही, असेल काहीतरी त्याचं काम. त्याच्यानंतर आता इथे अर्णव सांगू लागतो की एवढे कमाल पोहे मी कधी खाल्लेच नव्हते. ईश्वरी आता म्हणू लागते, सर असं काय करता, मी तुमच्या घरी पोहे केले होते आणि सगळे म्हणतात की माझे पोहे आईसारखे होतात म्हणून. अर्णव लगेच नाटकं करत म्हणू लागतो, माझ्या घरी तू कधी पोहे केले होतेस? अर्णव आता आठवतो आणि म्हणू लागतो, हो राईट, काहीतरी पोह्यांसारखं केलं होतं. हे ऐकल्यानंतर ईश्वरीला फक्त अर्णव चिडवून देण्याचा प्रयत्न करत असतो. अर्णव म्हणू लागतो, काकू हे पोहे ना वर्ल्ड क्लास आहे. आणि ईश्वरीला म्हणतो, तुला ना अजून खूप शिकायची गरज आहे, तू काकूंच्या जवळपास सुद्धा नाहीये, खूप लांब आहेस. आणि मग पुढे ईश्वरी बोलते, सर हे काय हो, कोणाची तरी तारीफ करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांना वाईट बोलावंच लागतं का? सुप्रिया सांगू लागते, इशू तो वाईट कुठे बोलतोय, तू त्याच्या प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ काढतीये. सुप्रिया म्हणू लागते, इशू तू असं काय करतीयस? तर मग ईश्वरी म्हणू लागते, आई तू पार्टी बदललीस, मला ना तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. आणि ईश्वरी लगेच चिडते आणि रुसते. हे पाहता अर्णव लगेच म्हणतो, काय वय हिचे, 3 वर्ष की 5 वर्ष? अर्णव सांगू लागतो, काकू इने ना माझ्या घरी एक्झॅक्ट असेच पोहे बनवले होते आणि अगदी तुमच्या हातची चव उतरली आहे तिच्यात. हे ऐकल्यानंतर तर ईश्वरी आश्चर्याने अर्णवकडे पाहू लागते. अर्णव असं ईश्वरीचं कौतुक करतोय हे पाहता तिला खूप छान वाटतं. आणि मग ईश्वरी लगेच दारापासून जाते आणि वापस येते. अर्णव आणि ते सुप्रिया दोघे आश्चर्याने पाहत असतात. ईश्वरी सांगते, अगाई बघून आले, नेमकं सूर्य कुठल्या साईडला उगवलाय ते. हे ऐकल्यानंतर तर सगळेच हसायला लागतात. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, वल्लरीने आरशासमोर ईश्वरी नाव लिहिलेलं असतं आणि सगळा राग आरशावरती ईश्वरीच्या नावावरती काढते आणि म्हणू लागते, नाही तुझं जीणं नकोसं केलं ना तर माझं नाव सुद्धा वल्लरी नाही.
अर्णव आता गाडीतून घरी जात असतो. सुप्रिया आणि ईश्वरी दोघी त्याला बाय बाय करतात. तर मग शेजारच्या बायका म्हणू लागतात, हल्ली हा खूप वेळा येते. यांच्या ना गळ्याला खूप मोठा मासा लागलाय. आता हे सगळं ऐकल्यानंतर तर सुप्रिया विचार करू लागते की माझ्या बाबतीत जे घडलं ते मी माझ्या मुलींबाबतीत नाही घडू देणार. अर्णव ऑफिसमध्ये असताना तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि अर्णवला सांगतो की नम्रताचा कॉल आला होता. ईश्वरी, नम्रता आणि त्यांची आई या दोघी तिघी इंदोरला चालल्यात उद्या. हे ऐकल्यानंतर तर अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.